बिंदिया चमके चूड़ी खन के लाऊं हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हिंदी सॉन्ग वरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बिंदिया चमके चूड़ी मारे हम हो गए तुम्हारे, के चूड़ी खन के मारे। तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर आपल्याला अशा प्रकारे दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर प्रीसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रीसेट इन आलेट मोशन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघायचा आहे। तर व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नसेल तर टेलिग्रामवरती जायचं आणि तो जर मी आलेट मोशनचा APK दिला असेल तो APK डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा प्रॉब्लेम 100% फिक्स होणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला थोडा लेट न करता आपण आपली व्हिडिओ सुरुवात करूया। तर मी बीटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे। फक्त आता काय केलं बघा, आपण 7 सेकंदाच्या समोरच आपल्या फोटोला म्हणजे इफेक्ट आणि फोटोज ॲड करून घेतलेले आहेत आणि बाकीचं आपल्याला सॉन्ग वगैरे स्वतः ॲड करायचं आहे। तर सॉन्ग कुठून डाउनलोड करायचं तर सॉन्ग काय केलेलं आहे, तर सॉन्ग आणि इंकचा व्हिडिओ आहे ओव्हरले, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला असेल, तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ आणि सॉन्ग डाउनलोड करून घ्या। तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर प्लसवरती क्लिक करायचं आहे, इथं ऑडिओवरती जायचं आहे आणि मी एक सॉन्ग दिलेला असेल तर तो सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। तर मी ते सॉन्ग ॲड करून घेतो। तर अशा प्रकारचं एक सॉन्ग दिलेलं असेल तर बिंदासली ॲड करून घ्यायचं आहे। एक तर ऑडिओ फॉर्मॅटमध्ये दिलं असेल तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल तर कोणते असू शकतं, त्यामुळे डाउनलोड करून घ्यायचं। आता सिम्पली काय करायचं, आता आपल्याला सॉन्ग वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, 0 सेकंदापासून यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल आहे ती फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्यायचे। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। फक्त आपल्याला 7.29 सेकंदापर्यंतच फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। इकडचे फोटो काय करायचे, आपल्याला चेंज करायचे आहेत। तर आता फोटो चेंज कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो। तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर कलर अँड फिल्डवरती जायचं आहे, इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आपण काय डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये येऊयात आणि काय करायचं, अशा प्रकारे तुमचे जे काय फोटो असतील ते सिम्पली त्या आपल्याला जो फोटो ॲड करायचा आहे सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे, म्हणजे टच करून घ्यायचं आहे आणि इथं एक वरी प्लसचा आयकॉन आहे बघा, तर सिम्पली त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर आपला जो फोटो आहे तो ॲटोमॅटिकली बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। आणि सेकंड नंबरचा फोटो त्याचप्रमाणे ॲड करून घ्यायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर आणि फिल्डवरती जायचं आहे, इथं नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचं आहे। इथं कोणत्याही तुमचे जो काय फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर आपला फोटो अशा प्रकारे ॲड होणार आहे। तर मी सगळे जर फोटो दाखवत बसतो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे तुम्ही आता समजून घ्या, काही विषय नाही। तर सिम्पली काय करायचं, आपल्याला इकडच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर आता सिम्पली काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। तर शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं बघा, आता आपल्याला एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। आता इफेक्ट कॉपी कसा करायचा, तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे, इथं खाली 3 डॉट आडवे 3 डॉट बघायला मिळणार आहेत, त्या सिम्पली त्या 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि इथं कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचे। इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर काय करायचं, व्हिडिओवरती यायचं आहे
आता एकदम काय करायचं, आपलं 7 सेकंदापाशी यायचं, इथे एक मोठा फोटो असणार आहे. तर या मोठ्या एकाच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे, परत इफेक्टच्या लेअरवरती आता काय करायचं, त्याच्याच अलीकडचा म्हणजे लास्ट होऊन 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. हा इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं एक बारका फोटो असेल अशा प्रकारचा, तर या बारक्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण 2 अशा प्रकारचे इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. आता आपण इकडचे इफेक्ट पेस्ट करून देऊयात. त्यासाठी परत यायचं आहे बॅकला इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं एक 2 नंबरचा इफेक्ट असणार आहे. तर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. आता एक 3 फोटो असतील समोरचे, तर या 3ही फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, आता सिम्पली 2 नंबरच्या बिटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल इंकचा, तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर तो व्हिडिओ आपला टेलिग्रामवरती दिलेला आहे, तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे इंकचा व्हिडिओ म्हणजे आपला जो ओव्हरली व्हिडिओ होता, तर तो मी ॲड करून घेतलेला आहे. तर आता व्हिडिओला सिम्पली आपल्या स्क्रीन करून द्यायचे. त्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचे. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर ना इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती यायचं आहे. आणि इथं खाली लाईटवरती जाऊन इथं लायनर डाडीज याला करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर ना बॅकला यायचं आहे समोरच्या बीटपाशी. आणि याची जी एक्स्ट्राचे पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं आहे, याच लेअरला आपल्याला कॉपी करायचं आहे, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे यालाच कॉपी करायचं आहे. त्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचे, इथं लेअरवरती जायचं आहे. आणि इथं साईडला म्हणजे खाली कॉपी लेअर नाव असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि आपली लेअर कॉपी करून घ्यायची आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे. आणि आपली जे लेअर होती ते सिम्पली इथं पेस्ट करून द्यायची आहे. तर आपला जो व्हिडिओ आहे तो बरोबर बसलेला आहे. तर आता समोर यायचं आहे, परत इथं येऊन पेस्ट करून द्यायचं आहे. आता इथं आपली जी व्हिडिओची लेंथ आहे ती वाढवावी लागणार आहे. तर सिम्पली समोरच्या बीटपाशी यायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इथं टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. आणि तर अशा प्रकारे व्हिडिओची लेंथ वाढवल्यानंतर काय करायचं, आपल्याला एक हा समोरचा फोटो आहे, तर या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि हा जो 1 नंबरचा ब्लरचा इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा फोटो आहे, हा 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली आपला व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर व्हिडिओ कसा जबरदस्त वाटतोय. पण आता काय करायचं, व्हिडिओला एक बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टेंगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आडव्या 3 लाईन असतील यावरती क्लिक करायचं. इथं ट्रस्ट कॉम्पोजिशन एरियाचं ऑप्शन असणार आहे, तर त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर कलर आणि कलरवरती जायचं आहे. इथं साईडला नो कलर सिलेक्ट करायचा, बॅकला यायचा बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर ब्लॅक असेल याला व्हाईट करून घ्यायचा आहे. आणि स्टोकची लेंथ 14 ते 15% ठेवून घ्यायची आहे. आणि आपली जी बॉर्डर आहे ती बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. आता व्हिडिओ घ्यायचा मी सेव्ह करायचा आहे. तर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं, वर इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओची क्वालिटी काय करायची, 1080p ठेवायची आहे. 720 सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर माझ्या मते 1080p चांगली राहणार आहे. आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल, व्हिडिओला 1 लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।